अशा पद्धतीचे रसरशीत हे गुलाबजाम तुम्हाला सुद्धा बनवायचे आहेत का? पण तुमचे गुलाबजाम रसरशीत एकसारखे एका रंगाचे होत नाहीत का? पहा ना, हे गुलाबजाम किती रसरशीत, मऊ, लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळतील असे. तर साहित्य पाहूया. अर्धा किलो प्रमाणात खवा घेतला. त्यानंतर इथे मी साधारण 80 ग्रॅम ते 100 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे. वाटीने म्हणाल तर पाऊण वाटी. त्यामध्ये दूध घालून अर्धा तास भिजवत ठेवलं. त्यानंतर 1 वाटी मैदा म्हणजेच की 150 ग्रॅम मैदा घेतला आणि 3 चमचे मिल्क पावडर, 25 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आणि आवश्यकतेनुसार इथे मी दूध घेतलेलं आहे. दूध हे नॉर्मलच घेतलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं. तर सर्वात अगोदर खवा जो आहे छान असा मसळून घेऊया, कारण इथे खवा थोडासा कडक झालेला आहे. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं खवा थोडा माझा कडक झालेला आहे. तर तुमचा खवा खूप जास्त कडक झालेला असेल तर तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालेल, किंवा मग हलक्या हाताने छान असं मसळून घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यातल्या ज्या गुठळ्या वगैरे असतात ना, त्या छान अशा फोडून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, एक संद असा हा खवा जो आहे तयार होतो आणि मग गुलाबजाम असे छान मऊ, लुसलुशीत आणि रसदार होतात. तर सर्वात अगोदर खवा छान असा मसळून घेतला. त्यानंतर जी मिल्क पावडर घेतलेली 3 चमचे दूध पावडर ती घातली. त्यानंतर भिजवलेला गरासुद्धा घालून घेतला. गऱ्याने काय होतं, छान असा एक रवाळ जो आहे टेक्स्चर येतो. त्यानंतर मैदासुद्धा घातला. खूप जास्त प्रमाणात मैदा न घालता थोड्याच प्रमाणात मैदा घालायचा. अर्धा किलो प्रमाणात 150 ग्रॅम मैदा पुरेसा आहे. सर्वात अगोदर हे सर्व जे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे काय होतं, आपल्याला प्रमाण कळेल की किती दूध घालायचं आहे आणि ह्याला किती सैलसर ठेवायचं आहे. त्यासाठी इथे अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर इथे साधारण 2 ते 3 चमचे मी दुधाचा वापर करणार आहे, कारण हे खूपच ड्राय झालेलं आहे, मैदा घातलेला आहे त्यामुळं. तर हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे हाताच्या साह्याने. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण ना सोडा वापरला आहे, ना बेकिंग पावडर वापरली, काहीच नाही वापरली आहे, तरीसुद्धा इतके मऊ, लुसलुशीत, रसदार, रसरशीत हे गुलाबजाम तयार होणार आहेत. तर हे बघा, मस्त असं हे मसळून घेतलेलं आहे आणि इथे साधारण मी 2 ते 3 चमचे हे दूध वापरलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. म्हणजे काय होतं, रवा, त्यानंतर मैदा, मिल्क पावडर छान असं हे एकसंध होईल, एकजीव होईल. आणि मसळताना अशा पद्धतीने एकदम मूठ मारायची. म्हणजे काय होतं, पीठ छान असं लुसलुशीत तयार होतं आणि गुलाबजामसुद्धा छान आपले बनवून तयार होतात. तर हे गुलाबजाम साधारण फ्रीजमध्ये ठेवले तर महिनाभरसुद्धा टिकतात आणि असंच नॉर्मल ठेवले तर 8 ते 10 दिवस टिकतात. कारण आता हे उन्हाळ्याचं सीझन आहे आणि उष्णतेमध्ये लवकर कुठलेही पदार्थ जे आहे खराब होतात. त्यामुळे 8 ते 10 दिवस पण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा तर महिनाभर सहज टिकतात. प्रवासामध्ये उत्तम आहे. सपोज काही पाहुणे आले तर तेव्हासुद्धा गोडीला छान आहेत, किंवा कोई पार्टी वगैरे असेल, किटी पार्टी, तेव्हासुद्धा तुम्ही हे गुलाबजाम नक्की बनवून ठेवू शकता. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की आवडतील. अशा पद्धतीने एक गोळा बनवून घेतला आणि तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे छान असं लागलेलं आहे. एकदम मऊ लुसलुशीत हे पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या पिठाला आपण साधारण 10 ते 15 मिनटं भिजवत ठेवूया. म्हणजे काय होतं, पीठ आणखीन छान मुरेल. तोपर्यंत इकडे आपण पाकाचं सुद्धा पाहूया. तर इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला होता, तर त्याच प्रमाणात अर्धा किलो साखर घेतलेली आहे. आता साखर मोजताना एक भांडं घ्यायचं. जितकी साखर बसेल तितकं पाणी घालायचं. आता जितकी साखर तितकं पाणी, हे माप जे आहे अगदी योग्य आहे. डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता. त्यानंतर गॅसवर ठेवली, साखर विरघळून घेऊया. आता साखरेचा पाक करायचा म्हणजे मळीसुद्धा काढायचीच असते. तर मळी काढताना बऱ्याच वेळेस काय होतं, व्यवस्थित अशी मळी निघली जात नाही, किंवा मग मळी जी आहे काढण्याची पद्धत माहिती नसते. तर काय करायचं, पाकाला छान अशी उकळ येऊ लागली की मग साधारण 1 ते 2 चमचे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालायचं. आणि दूध घातल्या अजिबात पाकाला टच करायचं नाही, हलवायचं नाही. फक्त गॅसची फ्लेम जी आहे हाय करायची. म्हणजे काय होतं, यातलं जे मळी आहे पाकातली ती छान अशी वरती येऊ लागते. तर हे बघा, उकळ फुटलेले आहे आणि पाकातली जी मळी आहे ती सुद्धा साईडला होत आहे. तर अशाच पद्धतीने ही संपूर्ण जी मळी आहे ती काढून घ्यायची. म्हणजे काय होतं, आपला पाक जो आहे छान असा स्वच्छ आणि मस्त असा हा पांढरा शुभ्र तयार होतो. तर अशाच पद्धतीने कुठलाही पाक बनवताना तुम्ही ही पद्धत नक्की फॉलो करा, तुम्हाला फार उपयोगी पडेल. तर हे बघा, अशाच पद्धतीने साधारण भरपूर अशी ही मळी निघालेली आहे. जर तुम्ही इथे व्हाईट शुगर वापरत असाल तर मग मळी काढायची आवश्यकता नाही.
त्यानंतर संपूर्ण मळी काढली, 3 ठेचलेल्या विलायची घातल्या, हलके ठेचून घेतली. आता इथे पाक खूप एक तारी किंवा मग तारी इतका न करता थोडासा चिकट असा हा पाक करायचा आहे. तर हे बघा, इकडे असा चिकट थोडासा पाक बनवून घेतला. त्यानंतर तोपर्यंत पाक झालेला आहे, तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं होतं. तर झाकण काढून पाहिलं तर पीठ छान असं भिजलेलं होतं. हात लावून पाहिलं, परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया, मिसळून घेऊया. म्हणजे काय होतं, परत एकदा व्यवस्थित मिक्स होईल आणि जे आपले गुलाबजाम बनवताना गुलाबजामला जे वरून क्रॅक्स येतात ना, ते येणार नाही. त्यामुळं व्यवस्थित मिसळून घेतलं. थोडंसं पिठाचं पोर्शन घेतलं आणि हातावर छान असा हा रगडून गुलाबजाम बनवून घेतला. आता गुलाबजाम हातावर रगडून बनवून घेतला की क्रॅकर्स येत नाही, त्यानंतर आतूनसुद्धा पोकळ राहत नाही. तर अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम मी या ठिकाणी बनवून घेणार आहे, एकाच साईजचे. आणि तुम्ही पाहू शकता एकही क्रॅक पडलेला नाही आहे. त्याच पद्धतीचे हे जे आहे गुलाबजाम इथे मी बनवून घेतलेलं आहे. तर अगोदर सर्व गुलाबजाम बनवून घेतले तरीसुद्धा चालतील किंवा मग तुम्ही हाफमध्ये केलं तरीसुद्धा चालेल. हाफ करून परत तळून परत वापस तुम्ही बनवायला घेतले तरीसुद्धा चालेल. पण अगोदरच सर्व बनवले की मग एका मागोमाग तळता येतात आणि मग जमलिंगसुद्धा होत नाही. म्हणजेच की गुलाबजाम बनवू की तळू असं होत नाही. तर अगोदर सर्व गुलाबजाम जे आहे बनवून घ्यायचे. त्यानंतर इकडं तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं. आता तेल किती गरम असावं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर खूप जास्त कडकडीत नसावं, खूप जास्त थंड नसावं. तर त्यासाठी ते मी थोडासा पिठाचा गोळा टाकून पाहिला, हलके बबल्स येत होते. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे तेल गरम हवं, यापेक्षा जास्त नको. आता या तेलामध्ये एक एक करून मी या ठिकाणी गुलाबजाम सोडत आहे. गुलाबजाम सोडताना विशेष काळजी घ्यायची, हाताने गुलाबजाम सोडवायचे, चमच्याने नाही. तर मग काय होतं, चमच्याचा जो कोपरा असतो तो गुलाबजामाला लागून गुलाबजाम फुटू शकतात. त्यामुळे गुलाबजाम सोडताना तेलामध्ये हाताने सोडायचे आणि सोडताना सुद्धा विशेष काळजी घ्यायची, तेलामध्ये हळूवार सोडायचे, नाही तर तेल मग अंगावर उडू शकतं. आता गुलाबजाम टाकले अगदी मोठ्या चमच्याने न हलवता अगोदर छोटासा चमचा घ्यायचा, त्याने मस्त असे हे खालीवर करून घ्यायचे. म्हणजे काय होतं, याला जे आहे मोठा चमचा लावला तर मग तुटण्याची शक्यता असते. थोडेसे तळले गेले हलके की मग मोठा चमचा घालून आपण याला मिक्स करू शकतो किंवा मग खालीवर करून छान असे तळून घेऊ शकतो. तर हे बघा, थोडेसे सेट झालेले होते, झाऱ्या घातल्या, झाऱ्याने छान असे खालीवर करून एकाच रंगाचे तळून घ्यायचे. तर इथे मी थोडासा काळसर रंग येईल त्या रंगाचे तळून घेतलेले आहे. कारण नॉर्मल गोल्डनपेक्षा थोडासा काळसर रंग घेतला ना की गुलाबजाम चवीला छान लागतात आणि काला जामून खाल्ल्याची टेस्टसुद्धा येते. तर याच पद्धतीने सर्व गुलाबजाम या ठिकाणी तळून घेणार आहे. गुलाबजाम तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सारखं गुलाबजामाला हलवत राहायचं. म्हणजे काय होतं, गुलाबजाम जे आहे एकाच बाजूने व्यवस्थित न तळता सगळ्या बाजूने छान पद्धतीने तळले जातात किंवा मग डार्क रंगसुद्धा येत नाही. तर हे बघा, मस्त असा हा रंग आलेला. आणखीन थोडासा डार्क करावा म्हणून थोडं आणखीन 1 ते 2 मिनटं. आता साधारण एक वेळेसचे गुलाबजाम तळण्यासाठी 5 ते 6 मिनटं लागतात. त्यामुळं अजिबात घाई न करता पेशन्सने गुलाबजाम तळायचे, म्हणजे आतपर्यंत छान असे हे तळले जातात, कच्चे राहत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे एकसारखा रंग येतो, एकसारखं टेक्स्चर येतं. तर हे बघा, मस्त असे गुलाबजाम तयार झालेले आहे. याला छान असे हे निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे बघा, अशाच पद्धतीने सर्व गुलाबजाम जे आहे एका मागोमाग याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर अशाच पद्धतीचे गुलाबजाम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमचे गुलाबजाम कसे झाले हे मला नक्की कमेंट करून सांगा. माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा. आता हे गुलाबजाम तेलामध्ये कधी सोडायचे, पाकामध्ये कधी सोडायचे, तर पाक जो आहे नॉर्मल कोमट असावा आणि गुलाबजाम हे कडकडीत गरम असावे. म्हणजे काय होतं, गुलाबजाम जो आहे छान असा पाक जो आहे शोषून घेतो आणि छान रसरशीत हे गुलाबजाम जे आहेत तयार होतात. तळलेले जे गुलाबजाम काढलेले होते ते लगेच पाकामध्ये सोडले. पाक जो आहे नॉर्मल कोमट होता, गुलाबजाम छान असे हे कडकडीत गरम होते आणि त्याच मागोमाग सर्व गुलाबजाम जे आहेत त्याच पद्धतीने तळून घेतलेले आहे. आणि तळले की लगेचच प्लेटमध्ये काढून एखाद्या डिशमध्ये काढून लगेचच पाकामध्ये सोडायचे. म्हणजे छान असे हे रसरशीत गुलाबजाम जे आहेत तयार होतात. तर आता गुलाबजाम खाण्यासाठी किंवा गुलाबजाम आणण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही अशाच पद्धतीने घरी एकदा नक्की ट्राय करून पहा तुमचे गुलाबजाम, आणि तुमचे गुलाबजाम कसे झाले मला कमेंट करून सांगा. आणि ही पद्धत नक्की वापरा. म्हणजे ही पद्धत जर तुम्ही वापरली ना
तर तुम्हाला बेकिंग पावडर किंवा मग सोडा घालण्याची अजिबात गरज पडणार नाही. तर एकाच रंगाचे, एकाच साईजचे आणि एकसारखे दिसणारे हे टुमटुमीत रसरशीत असे हे गुलाबजाम तयार झाले. आता मी तुम्हाला सुरीने सुद्धा कापून दाखवते. ते अगदी सोप्या एकदम इझी पद्धतीने गुलाबजाम जो आहे कापला गेलेला आहे आणि मस्त असे हे रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.